गुड मॉर्निंग आणि माधवीज प्लेटरमध्ये मी माधवी तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। गणेश उत्सव चालू आहे तर सर्वप्रथम ना सगळ्यांना गणेश उत्सवाच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा। आणि विघ्नहर्ता प्रत्येकाच्या घरी आलेलेच आहेत। तर विघ्नहर्ताच्या आगमनाने ना ज्याच्याही आयुष्यामध्ये जेही काही विघ्न असतील ना सगळे दूर होऊ द्या। सगळ्या तुमच्या सगळ्या मनातील इच्छा ना सगळं पूर्ण होऊ द्या। जी तुमची कामं अडलेली आहेत सगळी ना गणपती बाप्पांना सगळी पूर्ण करू द्या। हीच मी माझ्या शुभेच्छा आहेत माझ्याकडून तुम्हा सर्वांना। आणि मग मी आज ना रेसिपी नाही एक व्लॉग शेअर करत होते। व्लॉग म्हणा किंवा रेसिपी दोन्ही मिक्स आहे याच्यामध्ये। आणि माझी सकाळची सुरुवात नाही का मुलींच्या टिफिनपासून तशीच होते। याआधीही मी तुमच्यासोबत शेअर केलेलंच आहे। त्यांच्यासाठी मग मी तर भेंडी बनवत होते टिफिनला। नाश्त्यासाठी इन्स्टंट इडली बनवत होते। त्याच्यासाठी रवा आणि दही मिक्स करून भिजण्यासाठी ठेवले होते। पण ते तोपर्यंत भिजते तोपर्यंत एक कप चहा तरी झालाच पाहिजे नाही का। सकाळ सकाळ म्हणजे ज्यांना चहाची सवय आहे ना त्यांना तर चहा लागतोच। तेच मी इथे चहा बनवत होते। मग अगदी सकाळी सकाळी एक कप कडक असा चहा घेतला ना अगदी माइंड फ्रेश होऊन जातं। आणि डबल स्पीडनी माझं तरी काम होतं। त्यानंतर पीठ मळून ठेवले मी। आणि काय होतं ना रेसिपी तर बनवतेच नेहमी पण मग कधी कधी काय होतं ना असं घरात म्हणजे एखाद्याची तब्येत वगैरे बिघडली ना काहीतरी असं आता सध्या तर पाऊस कंटिन्यू चालू आहे। व्हायरल इन्फेक्शन होतं ना मग ते रेसिपी जरी बनवली ना तरी मग खाणारे कोणी नसते ऑइली खाऊ शकत नाहीत। हे असं होतं म्हणून मग म्हणलं आज जे साधं सुधं मुलींच्या डब्याला जे देते तेच तुमच्यासोबत शेअर करावं म्हणलं। म्हणून मग आज डेलीच आपलं सिम्पल रुटीन तुमच्यासोबत मी शेअर करत होते। आता इथं भेंडी बनवत होते मी टिफिनसाठी। कढईमध्ये तेल गरम करून जिरीची फोडणी केली मी। आणि फक्त ना ठेचून घेतलेलं लसूण याच्यामध्ये टाकते। लसूण तेलावरती छान असं परतवून घेते मी। आणि त्यानंतर जी भेंडी धुवून पुसून कट करून ठेवलेली आहे ना ती भेंडी याच्यामध्ये टाकणार आहे। आणि भेंडी ना अशी परतवून घेते खूप जास्त वेळा पण हिला हलवत बसायचं नाही त्याच्याने ना खूप जास्त स्टिकी होते। जस्ट सुरुवातीला थोडंसं असं फिरवून ना तसंच भेंडी एका साईडला परतत आहे। तोपर्यंत इडलीसोबत खाण्यासाठी चटणी पाहिजेच तर त्यासाठी मी ओल्या खोबऱ्याची चटणी बनवत आहे। इथं ओलं खोबरं थोडेसे फुटाण्याची डाळ शेंगदाणे 1-2 लसूण पण टाकलेत मी इथं दाखवायचं राहिलं। हिरवी मिरची मीठ आणि चवीनुसार पाणी टाकलेलं आहे। मिक्सरला फिरवून घेते मी ते चटणी। इथं भेंडी पण आपली छान परतवून झालेली होती। थोडंसं चवीपुरतं मीठ टाकले थोडंसं आणखीन परतवून घेऊन ना याची एक वाफ काढून घेते मी। इथं भेंडी एक वाफ काढली ना अगदी छान मऊ पडते। आता वैष्णवीला ना ही अशीच भेंडी आवडते तिच्यासाठी तिच्या डब्यासाठीची मी भेंडी सेपरेट काढून घेते। पण वैभवीला इथं तिखट भेंडी पाहिजे असते मग तिच्यासाठी त्याच भेंडीमध्ये मी थोडं लाल तिखट हळद धने पावडर थोडं शेंगाचं कूट आणि थोडासा पास्ता मसाला टाकते। अशी भेंडी वैभवीला आवडती। एकच भाजी असते पण दोघींचे चॉईस ना डिफरंट आहेत की तिला अशी पाहिजे आणि तिला सप्पक पाहिजे तिला तिखट पाहिजे। एकाच याच्यात ना मी अशी भेंडी बनवते। इथं चटणी झाली होती वरून फोडणी दिली। रवा देखील छान फुलून आलेला होता। थोडंसं पाणी टाकले मी छान कन्सिस्टन्सी ॲडजस्ट केले। आणि बेकिंग पावडर टाकले कारण ही इन्स्टंट बनवत आहोत तर इडली छान फुलण्यासाठी बेकिंग पावडर टाकणं गरजेचं आहे। इडलीचं बॅटर तयार आहे। आता याच्या इडली स्टीम करून घेते मी म्हणजे मुलींच्या नाश्त्यासाठी बनवून तयार होतात। आणि भांड्यांचं तर काही लिमिटच नसतं नाही का। एका साईडला माझी भेंडी झालेली आहे एका साईडला इडली स्टीम होत आहे चटणी बनवून ठेवले तोपर्यंत जेवढे भांडे पडलेत ना तेवढे मी इथं लगेचच धुवून टाकते म्हणजे जास्तीचा पसाराही होत नाही। इथं मुलींसाठी मी नाश्त्याच्या प्लेट देखील तयार करत होते। त्यांचा नाश्ता होतं आहे तोपर्यंत आता मी लगेचच वैष्णवी 8:30ला ती घरातून निघते मग तोपर्यंत माझ्या चपाती पण चालू होत्या पटपट करून ना म्हणजे तिच्यापुरत्याच 2 करते मी त्याच्यानंतर तिला पाठवून देते आणि त्यानंतर मग वैभवीच्या हे करते कारण वैभवी थोडंसं उशिरा जाते तिने 9:30ला वगैरे। भेंडी चपाती थोडेसे शेंगदाणे सोलापूरचे जे भाजके शेंगदाणे भेटतात ना खमंग भट्टीचे ते शेंगा होते ते आणि एक लाडू ठेवलेला होता टिफिनसाठी जो की घरातच आपण परवाच नाही का रेसिपी शेअर केली मी तुपामध्ये बनवलेले अगदी मस्त झाले होते लाडू। नक्की तुम्ही ट्राय करा त्याची रेसिपी। तयार होता इथं वैष्णवीचा टिफिन। त्यानंतर तिने गेल्यानंतर मग थोडंसं वैभवीसाठी पण चपाती बनवून घेतले मी तिच्या टिफिनसाठी। आणि मग जो काही आपलं असतं किचन कट्टा वगैरे आवरायचा ते आवरून घेते लगेचच म्हणजे जास्तीचा काही राडा होतच नाही। नंतर मला जे काही हवं असेल तर मी नंतर बनवून घेते ते।
वैभवीला तर आमच्या फळं भरपूरच आवडतात, तिच्यासाठीच इथं पपई, थोडीशी शेव वगैरे ठेवून देत होते टिफिनसाठी. तुम्हाला जर का असे व्लॉग माझे बघायला आवडत असतील ना, म्हणजे असे रेसिपी किंवा टिफिनशी रिलेटेड असे व्लॉग ज्यामध्ये मी टिफिन कसा पॅक करते किंवा टिफिनला काय देते, हे जर का तुम्हाला आवडत असेल ना, तुम्ही मला एक कमेंट करून सांगा. म्हणजे मी आणखीन असे छान छान रेसिपीज तुमच्यासोबत शेअर करेल, असे व्लॉग तुमच्यासोबत शेअर करेल आणि तुम्हाला देखील आयडिया येईल त्याची. इथं मी बिग बॉस देखील बघत होते, जे दुसऱ्या दिवशी सकाळी लागतं ना 9 वाजता, बिग बॉस देखील बघत होते. म्हणजे बिग बॉस पण बघायचं होतं, माझं कामही होतं किचनमधून. आणि कोण कोण आपल्या चॅनलवरती बिग बॉसचं अगदी डाय हार्ट फॅन आहे मला कमेंटमध्ये सांगा. माझं तर ना, मी टी व्हीवरती कोणता पण शो बघत असेल ना, तर फक्त आणि फक्त बिग बॉसच बघते. इतका आवडतो मला, मी एक सीझन देखील त्या बिग बॉसचं मिस करत नाही. भले कितीही कामं असू द्या, पण थोडासा टाईम का होईना मी ते बिग बॉससाठी काढते. कारण आपल्या स्वतःची देखील करमणूक होणं गरजेचं आहे का नाही. आपण स्वतः देखील थोडंसं एनर्जेटिक होणं गरजेचं आहे आणि जे आपल्याला आवडतं ते बघण्यासाठी काय हरकत आहे. हां, याच्यामध्ये खूप सारे भांडण वगैरे असतात, पण आपल्याला त्यामधून जे घ्यायचं तेच घ्यायचं, आपण जे नको आहे ते नाही घ्यायचं. एक एंटरटेनमेंट शो म्हणून बघायला मस्त आहे हा शो. आता इथं डायरेक्ट संध्याकाळचं शूट करत होते मी. संध्याकाळी म्हणजे दोघीजण पण कॉलेजवरून आणि स्कूलमधून आल्यानंतर ना, त्यांच्यासाठी संध्याकाळी मग मी इथं जिरा राईस आणि दाल फ्राय बनवलेले होते, त्याचं शूट करत होते. त्यानंतरच मग गणपतीची आरती करूया आपण. आणि मग तुम्हाला आजचा आपला हा रेसिपी आणि ब्लॉग कसा वाटला मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा. म्हणजे मला असे व्हिडिओ जमतेत का नाही किंवा असे व्हिडिओ बनवू की नाही ते कळेल मला. आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर एक लाईक नक्कीच